लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. कारण वसू आत्या आणि रम्याने आर्याकडून कबूल करून घेतलंय की ती प्रेग्नेंट आहे. तर दुसरीकडे नंदिनी आर्याला ठणकावून सांगते की तुझ्या पोटामध्ये फक्त जीवाचं बाळ नाही तर जीवा आणि नंदिनीचं बाळ आहे, हे लक्षात ठेवायचं. काव्या नंदिनीला म्हणत असते, हो आर्याला फोन करून बोलावूनच घे. विक्रम काकाही सांगतात, हो कोण आहे ही आर्या, बोलावून घे बरं तिला एकदाचं, मला पण तिला भेटायचं आहे. तर सगळे जिकडे तिकडे निघून जातात. जीवा नंदिनी रूममध्ये आल्यानंतर त्यांना तर खूप टेन्शन आलेलं असतं. आर्या जर इथे आली आणि तिने तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल सगळ्यांना काही सांगितलं तर. त्याच वेळेला तिथे पार्थ येतो. आल्यावर दरवाजा बंद करतो. आर्याच्या प्रेग्नेन्सीबद्दल बोलताना जरा दरवाजा तर बंद करत जा. आत्ता मी होतो म्हणून दुसरं कोणी ऐकलं असतं तर, आणि हे जर काव्याने ऐकलं तर काय होईल माहिती आहे ना. काय उत्तर दिलं असतं तुम्ही त्यांना. माझ्या पार्टनरपासून हे सगळं लपवताना मला किती अवघड जातं आहे. किंवा पण म्हणतो, पण दादा काही जरी झालं ना, काव्याला हे समजायला नको. तिने पण सांगत असते, तुम्ही बरोबर बोलताय जीवा, ही गोष्ट काव्याला नको समजायला. त्याच वेळेला आर्याचा फोन आलेला असतो जीवाला. पार्थ म्हणतो फोन स्पीकरवर ठेव. तर जीवा स्पीकरवर ठेवतो. तेव्हा आर्या लाडानेच बोलत असते, आई जन्मजय, बाळाच्या आईला आणि बाळाला प्रचंड भूक लागली, पटकन जेवायला घेऊन ये. तेव्हा जीवा म्हणतो हो हो लगेच घेऊन येतो आणि फोन कट करतो. पार्थ विचारतो, अरे फोन का कट केला, पुढे बोलायचं होतं ना. तेव्हा जीवा पण सांगत असतो, अरे पुढे काय बोलणार, आता तिला भूक लागली ना, तिच्यासाठी टिफिन न्यावा लागेल. तिने म्हणते, हो जीवा आपण पटकन टिफिन घेऊन जाऊया, मी पण येते. जीवा म्हणतो चल. तेव्हा पार्थ म्हणतो, थांबा, तुम्ही दोघांनी पण जायचं नाही आहे, आज टिफिन घेऊन मी जाईल. जीवा आणि नंदिनीला तर टेन्शन येतं. पार्थ गेल्यानंतर आर्याने जर काही सांगितलं तर. दुसरीकडे वसू आत्या आणि रम्यामध्ये आर्याच्या प्रेग्नेन्सीबद्दल बोलणं चालू असतं. उद्या फक्त त्या आर्याला येऊ दे. हे जीवा आणि नंदिनी आर्यासोबत मिळून कसली तरी डाळ शिजवत आहे. पण ती डाळ काय आहे ना, हे मी सगळ्यांसमोर काढणारच आहे. आतापर्यंत खूप झालं झाकून ठेवलं, पण आता हे भांडं उघडं करावंच लागणार आहे. दुसरीकडे जीवा आणि नंदिनीमध्ये बोलणं चालू असतं. पार्थ दादा आता आर्याकडे गेला आहे आणि आर्याने काही गोंधळ घातला तर. तिने सांगत असते, जीवा नका टेन्शन घेऊ, आर्या सरोगसीबद्दल काहीच बोलणार नाही, मला खात्री आहे. तेव्हा जीवा म्हणतो, मला खूप टेन्शन आलं आहे नंदिनी, दादाने काही विचारलं आणि तिने काही सांगितलं तर. आर्या तिच्या घरी जीवाची वाट बघत असते. डोरबेल वाजल्यानंतर दरवाजा उघडून बघते तर समोर पार्थ असतो. पार्थला समोर बघितल्यानंतर तिचा मूड ऑफ होतो. पार्थ तू इथे. तेव्हा पार्थ म्हणतो, काय झालं, दुसऱ्या कोणाची वाट बघत होतात का तुम्ही. आर्या सांगते, तसं काही नाही, पण टिफिन घेऊन नेहमी जन्मजय किंवा नंदिनी येते ना. तेव्हा पार्थ सांगतो, जन्मजय, आमच्या घरामध्ये कोणीच त्याला जन्मजय म्हणत नाही, सगळे जीवा म्हणतात, नंदिनीसुद्धा जीवा म्हणते. आर्या सांगते, मी स्पेशल आहे ना, त्यामुळे मी जन्मजय म्हणते. पार्थ विचारतो, मला समजलं नाही. आर्या सांगते, तर काही नाही, त्याचं नाव किती स्पेशल आहे ना, म्हणून मी त्याला जन्मजय हाक मारते. पार्थ परत सांगतो, तसं पाहिलं तर जन्मजय नाव माझ्या आत्याने ठेवलं आहे, पण ती पण जीवाच म्हणते. मी काय म्हणतो. तेव्हा आर्या सांगते, अरे जाऊ दे ना, कशाला उगाच ते नावावरनं बोलत बसलाय, हे ना सोडून. पण पार्थ काय थांबायला तयार नसतो. पण तुला माहिती आहे नंदिनी कोणत्या नावाने हाक मारते, पसारेवाला, आणि जीवा पण तिला चकाचक बाई म्हणून हाक मारतो. दोघंही एकमेकांसाठी स्पेशल आहे ना, म्हणून त्यांनी अशी नावं ठेवली. तर आर्या सांगते, जाऊ दे ना, कशाला एवढं हे करतोस, जेवतो का माझ्याबरोबर. पार्थ म्हणत असतो, नाही मी काव्यासोबतच जेवतो. तेव्हा आर्या सांगते, हो एक्झॅक्टली याच पद्धतीने जीवा पण त्या दिवशी म्हणत होता, मी नंदिनीशिवाय जेवत नाही, पण आमचं कॅन्डल लाईट डिनर इतकं मस्त झालं, आम्हाला कळालं सुद्धा नाही. विचारतो, कॅन्डल लाईट डिनर म्हणजे. आर्या सांगते, हो त्या दिवशी जीवा असंच म्हणत होता, मला जेवायचं नाही, नंदिनीसोबत जेवणार. आमच्या दोघांचं खूप छान जेवण झालं, मी खूप प्रॅक्टिकल विचार करते हो. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ठीक आहे तुम्ही प्रॅक्टिकल विचार करतात, पण काव्याचं तुम्ही डॉक्टर आहात, विसरलात का. काव्याची सोनोग्राफी होती. आर्या म्हणते, हो काव्याची सोनोग्राफी होती, मी येऊ शकले नाही त्याबद्दल सॉरी, पण हॉस्पिटलमध्ये फोन करून मी सगळा फॉलोअप घेतला आहे ना. पार्थ म्हणतो, मी हे तर विचारायला नको, पण मला बाळाच्या बाबाला भेटायला आवडलं असतं. आर्याला तर टेन्शनच येतं. तेव्हा ती म्हणते, हो मला पण आवडलं असतं तुम्हाला भेटवायला, पण इथे बाळाचे बाबा राहत नाही ना. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या घरी आलेली असते आणि सगळ्यांमध्ये छान गप्पा चालू असतात, पण रम्याची वेगळीच धडपड चालते आर्याची प्रेग्नेन्सी सगळ्यांसमोर आणायची. अगं आर्या, तू काहीच घेतलं नाही, घे ना, मी तुझ्यासाठी पपई कापून आणली. आर्या सांगते, नाही मला नाही खायची. रम्या विचारते, का तुला पपई नाही आवडत का. ती म्हणते, नाही आवडत. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं रम्या, तिला नसेल खायची पपई तर नको देऊ.
पण मी जे बनवून आणलंय ना तिला नक्की आवडेल. तर वसू आत्यांनी रेड वाईनचा ग्लास भरून आणलेला असतो तिच्यासाठी. अगं ती मॉडर्न विचारांची आहे, तेव्हा रेड वाईन तर तिला चालेलच. हे आर्या म्हणते, नाही मी रेड वाईन घेत नाही. पण वसू आत्या तरी देखील आग्रह करतच असतात. अगं घे ना, थोडं खाऊन पिऊन घे जरा. तिच्या तोंडासमोर ग्लास करतात. नंदिनी आणि जीवा तर आश्चर्याने पाहतच राहतात. आता ही बाई अजून काय काय पाजणार काय माहिती हिला. आर्या सतत नाही नाही म्हणत असते. घरात पण बाकीच्या सगळ्यांना आश्चर्यच वाटतं की वसू आत्या आणि रम्या असं का वागतंय. तिथून काका म्हणतात, अगं रम्या काय चाललंय तुमचं दोघींचं? पाहुण्यांशी कोणी असं वागतं का? विक्रम काकाही म्हणत असतात, हो ही कुठली पद्धत आहे पाहुण्यांशी वागण्याची. तेव्हा रम्या म्हणते, अरे मामा पाहुण्यांचा पाहुणचार नको करायला का? मी सांगते, हिला पपई कधीपासून आवडत नसेल. तिचा फोन काढते आणि आर्याच्या इन्स्टा ID ला जाते. आर्याने एक पोस्ट टाकलेली असते, मला पपई प्रचंड आवडते, आणि सगळ्यांना तो फोटो दाखवते पण ती. आणि तुला रेड वाईनचा काय प्रॉब्लेम आहे? पार्थला पण हे काय आवडत नाही. बस करा रम्या, काय चाललंय तुमचं? वसू आत्या म्हणतात, अरे ती खोटं बोलते. एवढंच नाही तर तिला रेड वाईनसुद्धा आवडते. तो पण फोटो शेअर केलेला असतो तिने, तोही दाखवतात. बघितलं ना, हिला पपई देखील आवडते आणि रेड वाईन पण. म्हणजे आता ही खोटं बोलते ना. पण असं तर नाही ना, तू प्रेग्नेंट आहेस का? तेव्हा आर्या उठते, एक मिनिट, हे मी आधी खात होते, पण आता माझी चॉईस बदलली आहे, मी नाही खात आता हे काही. परत रम्या तिला उकसवण्याचं काम करते. म्हणजे याचा अर्थ असाच होतो ना, तू प्रेग्नेंट आहे. तेव्हा आर्या चिडूनच म्हणते, तुम्हाला ऐकायचंच आहे ना? हो आहे मी प्रेग्नेंट. ते ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. पण वसू आत्या आणि रम्या तर खूप खुश होतात, कारण त्यांना जे पाहिजे होतं ते आर्याने कबूल केलेलं असतं. तर वसू आत्या म्हणतात, अगं बाई तू प्रेग्नेंट आहे आणि आम्हाला कोणालाच सांगितलं नाही. पण तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याचा बाबा कोण आहे? आणि काकूही म्हणतात, काय चाललंय वसूताई रम्या, आता हे खूप होतंय हां. रम्या म्हणते, काय चुकीचं बोलली मामी मी? फक्त साधा प्रश्न केलाय, तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते कोणाचे आहे? आर्याला तर बोलून खूप पश्चाताप होत असतो. त्या तोंडून चुकून निघून गेलेलं असतं की ती प्रेग्नेंट आहे. काव्या पण तिला जाब विचारत असते, तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याचा बाबा कोण आहे? रम्या परत म्हणते, अगं आर्या काव्या काहीतरी बोलते तुला, तिच्या प्रश्नाचं उत्तर दे. तर नंदिनी खूप रागाने बघत असते आर्याकडे आणि जीवा म्हणतो, काय चाललंय तुमचं? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर काव्या आर्याला विचारत असते, तू प्रेग्नेंट आहे हे आमच्यापासून लपवलं, पण बाळाच्या बाबाला भेटायला आवडेल आम्हाला, पण उद्याच भेटूया. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काव्या हे काय चाललंय तुझं? काव्या सांगते, अगं ताई बरोबर आहे ना, आपण बाळाच्या बाबाला भेटलं पाहिजे. ती हट्ट करत असते म्हणून आर्या पण म्हणते, हो ठीक आहे, उद्या दुपारी भेटूया. नंदिनीला तर खूप टेन्शन आलेलं असतं, आर्या हे काय बोलून गेली आहे. त्यानंतर आर्या तिच्या घरी येते आणि तिथे नंदिनी जीवा पण आलेले असतात. नंदिनी म्हणते, आर्या तू डोक्यावर पडलीस का? काय गरज होती तू प्रेग्नेंट आहे सांगण्याची? आर्या सांगते, तू बघितलं नाही का सगळ्यांनी किती धारीवर धरलं होतं मला, काय करणार मग? हे आहे माझ्या पोटामध्ये जीवाचं बाळ. नंदिनी म्हणते, तू चुकते आर्या, पोटामध्ये जे बाळ आहे ते फक्त जीवाचं नाही तर जीवा आणि नंदिनीचं आहे, हे लक्षात ठेवायचं. नंदिनीचं असं बोलणं बघून जीवाला टेन्शन येतं. नंदिनी अजून रागाच्या भरात आर्याला काय बोलेल. हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात कळेल आर्या बाळाचा बाबा म्हणून कोणाला दाखवते. त्याचा भाग बघायला पण मजा येणार आहे प्रेक्षकांनो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद.